घाटकोपरमध्ये मुंबई क्राईम ब्रँचने मोठी कारवाई केली आहे। घाटकोपरमधून 2 ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली आहे। ड्रग्ज तस्करांकडून 3 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। ड्रग्ज तस्करांना 14 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे। घाटकोपरमध्ये मोठी कारवाई मुंबई क्राईम ब्रँचने केली आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, घाटकोपरमध्ये मुंबई क्राईम ब्रांचने मोठी कारवाई केली आहे। 2 जणांना ड्रग्ज प्रकरणी 2 ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली आहे। काय अधिकची माहिती आहे? जर आपण पाहिलं तर आता मुंबईतील घाटकोपरच्या क्राईम ब्रांचने 2 जणांना अटक केलेली आहे। ड्रग्ज प्रकरणात तस्करीच्या संदर्भात ही अटक करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 30 लाख रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो देखील या दोघांकडून जप्त करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर मुंबईमधील ड्रग्जचं वाढतं प्रमाण याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं असताना अशामध्ये अनेक ठिकाणी छापेमारी देखील सुरू आहे आणि मुंबईच्या घाटकोपरच्या क्राईम ब्रांचने दोघांना अटक देखील केली आणि त्यांना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। पुढचा तपास जो आहे तो देखील पोलीस करतात। यामध्ये आणखी धागेदोरे असण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर मोठं ड्रग्जचं रॅकेट जे आहे ते उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस जे आहेत ते 2 जणांची कसून चौकशी करतात। त्यामुळे या चौकशीतून जर अधिकची माहिती आली तर यामध्ये आणखी किती जण सामील आहेत हे देखील येत्या काळात बघणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे। आम्ही नक्कीच याबाबत अधिक अपडेट तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर घाटकोपरमध्ये मुंबई क्राईम ब्रँचकडून 2 मोठी कारवाई करण्यात आली आहे। 2 ड्रग्ज तस्करांना ताब्यात घेण्यात आले। पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।